नमस्कार, प्रतीक्षेत असलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी अक्षय इंडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राज्यातील मतदारांना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांव्यतिरिक्त तिसरा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी परिवर्तन आघाडीची स्थापना केली। माजी खासदार राजू शेट्टी यांची घोषणा। राज्यात आता अद्रकाची होणार सरसकट खरेदी विक्री, जुन्या आणि नव्या अद्रकाची तफावत होणार दूर। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय। चला तर आता बघूया सविस्तर बातम्या। ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये असलेले सामाजिक प्रश्न घेऊन जाणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना या घटकांना एकत्रित करून एक परिवर्तन आघाडीची निर्मिती आणि त्या माध्यमातून पुढील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी शहरात केली आहे। सगळे आम्ही 18 जुलैला पुण्यामध्ये एक बैठक घेतली आणि विशेषतः दोंडगे साहेब, मी आणि चटप साहेब आम्ही एक विचार केला की गेली अनेक वर्षे आपण शेतकरी चळवळीमध्ये काम करतोय आणि सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या दोन आघाड्या आहेत त्या दोन आघाड्यांच्या भांडणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणाला चर्चा करायला वेळ नाही। विरोधक म्हणून सुद्धा एक प्रश्न म्हणून सुद्धा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फारसं गांभीर्याने बघत नाहीत आणि जे सत्तेत आहेत त्यांना तर काही शेतकऱ्यांशी देणं घेणंच नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपली शेतकरी चळवळीमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी येते की शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून एक काहीतरी एक आघाडी उभी केली पाहिजे आणि जे काय बारीक सारीक आमच्यामध्ये मतभेद आहेत किंवा वैचारिक थोडासा दुरावा होता तो बाजूला ठेवून आपल्याला एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिलासा निर्माण करण्यासाठी काहीतरी करावं लागेल। कारण आज देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारा राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे। येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकरी चळवळीतल्या नेत्यांना आपली जबाबदारी टाळून चालणार नाही। या भूमिकेतून आम्ही एकत्रित आलो आणि त्यातून विचारांती आम्ही महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका ह्या विशेषतः शेतकऱ्यांच्या, सामान्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, महिलांच्या प्रश्नावरच लढल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी या निवडणुकीला एक दिशा देण्यासाठी म्हणून आपण समविचारी सगळ्या लोकांना घेऊन, मग ते सामाजिक संघटना असतील, वेगवेगळ्या चळवळी करणारे शेतकरी यांच्या संघटना असतील, कामगारांमध्ये काम करणाऱ्या संघटना असतील की शहरी भागामध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न घेऊन लढणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना असतील, या सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित करून एक काहीतरी पर्याय निर्माण केला पाहिजे, व्यासपीठ निर्माण केला पाहिजे। या उद्देशानं आम्ही विचार विनिमय करून परिवर्तन आघाडीची निर्मिती केली आणि त्या पद्धतीनं इथून पुढे जायचा असा निर्णय आम्ही घेतला। तर राज्यात परंपरागत पद्धतीने जुने आणि नवीन अशी तफावत न करता अद्रकाची सरसकट खरेदी आणि विक्री करण्यात यावी अशा प्रकारचा निर्देश पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील बाजार समितीला दिले। ही मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती। राजू शेट्टी साहेबांनी स्वाभिमानी संघटनेच्या जे अद्रक उत्पादक शेतकरी आहेत त्या सर्वांचा आज शिष्टमंडळ मला भेटायला आला। मी खरं म्हणजे त्यांचे आभार मानल का माझ्याकडं इथे मुख्यमंत्री महोदय 2 तारखेला येऊ लागले म्हणून मी त्यांना विनंती केली की मी सिल्लोडला आहे। माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला, सिल्लोडला आले। त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा मागल, परंतु शेवटी इकडची जबाबदारी स्वीकारताना ज्या विधानसभेमध्ये झालेली घोषणा शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याकडून होणारी
जी काही अडवणूक पिळवणूक आत्ताच राजू शेट्टी साहेबांनी सांगितली त्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आणि एकदा विधानसभेमध्ये घोषणा झाली की त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी राजू शेट्टी साहेब इथे आले आणि त्याची अंमलबजावणीचं आश्वासन मीही दिलं होतं. तर त्याची अंमलबजावणी आजच मी सर्व मार्केट कमिटीच्या सचिवांना मार्केट कमिटी यांना तसा आदेश देण्यात येईल का अद्रक व्यापारी जे काही पद्धतीने खरेदी करू लागले ती पद्धत चुकीची आहे. पहिली जी पारंपरिक पद्धत होती त्या पद्धतीने खरेदी करावी आणि जुना नवीन हा वाद करून 80-90% भावामध्ये तफावत असेल तर निश्चित शेतकऱ्यावर कुठेतरी अन्याय होतो. जी राजू शेट्टी साहेबांनी भावना मांडली शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली ती खरी आहे आणि याच्यामुळं त्याच्यामधला निर्णय घेण्यासाठी मी 4 तारखेपर्यंत त्यांच्याकडून वेळ मागितला आणि त्यांनी तो मला वेळही दिला. परंतु मी जे काही बोलू लागलो हे विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शेतकऱ्याच्या बद्दल ही जी शेतकऱ्याची अडवणूक पिळवणूक होत होती त्याच्यासाठी जो न्याय दिला त्याची अंमलबजावणी आजपासून तात्काळ चालू. कोरेगाव एक जी मार्केट कमिटीने त्याची अंमलबजावणी सुरू केली त्याचे परिणाम चांगले दिसले. त्याचाही सत्कार सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी केला मीही केला. संभाजीनगर असेल किंवा एकूण सातारा आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे अद्रकाचं उत्पादन घेतलं जातं गेल्या अनेक वर्षापासून हे उत्पादन घेतलं जातं. परंतु अलीकडच्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांनी नवा अद्रक आणि जुना अद्रक अशा प्रकारची प्रतवारी करून जुन्या अद्रकाला भाव जास्त नव्याला कमी आणि किमतीमध्ये जवळपास 80-90% इतका फरक पडायचा. परंतु प्रत्यक्षात किरकोळ विक्रीमध्ये जर आपण बघितलं तर ग्राहक मात्र जुना नवा अद्रक असा भेदभाव न करता सरसकट खरेदी करतात. म्हणजे विक्रीची किंमत समान असताना विक्रीला समान दर मिळत असताना खरेदीमध्ये मात्र अशा प्रकारचा भेदभाव करून शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतं किंवा लूट होते या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. माननीय मंत्री महोदयांनी घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि तरीसुद्धा हे मुजर व्यापारी त्याचं अंमलबजावणी करत नव्हते किंवा शेतकऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार वाढलेले होते. अशा परिस्थितीमध्ये राज्यातल्या एकमेव बाजार समिती कोरेगाव बाजार समितीने त्याची अंमलबजावणी केली. परंतु एक बाजार समितीमध्ये अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय होणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांना विनंती करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन आज इथं भेटलो. अतिशय सविस्तर अशी चांगली सकारात्मक चर्चा झाली आणि मंत्री महोदयांनी तातडीनं तोंडी आदेश तर दिलेच परंतु येत्या 3 ते 4 तारखेला शासन निर्णय करून प्रत्येक बाजार समितीच्या सचिवांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा सरसकट आलं खरेदी करण्याचं बंधनकारक करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. तर राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी हा संप पुकारलाय. येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील 13 संघटनांनी संप पुकारलाय. त्यामुळे राज्यात लालपरीची चाके थांबणार की काय अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारलाय. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये दीर्घ आंदोलन केलं होतं. त्यावेळी एसटी बंद झाल्यामुळे राज्यातील दळणवळण पुरते ठप्प झाले होते. सलग 54 दिवस सुरू असलेला संप 20 डिसेंबर 2021 रोजी मागे घेण्यात आला होता. त्यानंतर राज्य शासनाने काही मागण्या मान्यही केल्या होत्या. यात कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. परंतु त्या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या नाहीयेत असा आरोप करत पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी संपाची हाक पुकारली आहे. आता ऑगस्ट महिन्यात अनेक सण येणार आहेत. त्यावेळी लालपरी ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. एसटी महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाला कोरोना काळानंतर सन 2020 व 21 मध्ये तोटा सहन करावा लागला होता. हा तोटा तब्बल 6,000 कोटी रुपयांवरती गेला होता. त्यानंतर तोटा कमी झाला नाहीये. हा तोटा 9,000 कोटी रुपयांवरती गेलाय. एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी परिवहन महामंडळाला राज्य सरकारवरती अवलंबून राहावं लागतंय. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं. कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणार थकबाकी महागाई भत्ता देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर जाणार आहेत. केंद्रीय पशुसंवर्धन पंचायत राज राज्यमंत्री
SP सिंग बघेल यांनी सोमवारी रोजी वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचं मनोभावे दर्शन घेतलंय। या प्रसंगी देवस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलाय। खुलताबाद तालुक्यातील 12व्या ज्योतिर्लिंगापैकी श्री घृष्णेश्वर मंदिराचे भाजप खासदार तथा केंद्रीय पशुसंवर्धन पंचायतराज राज्यमंत्री SP सिंग बघेल यांनी सोमवारी वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचं मनोभावे दर्शन घेतलंय। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी ओम प्रकाश रामावत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक उपस्थित होते। यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने बघेल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी देवस्थानाचे अध्यक्ष सुनील जोशी, कार्यकारी विश्वस्त योगेश विटखेडे, विकी दांडगे, ग्रामसेवक स्वप्नील घडामोडे आदी उपस्थित होते। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल, खुलताबाद। अवसर प्राप्त हुआ। भगवान सबके जीवन में सुख शांति समृद्धि लेकर के आए, सामाजिक भाईचारा बढ़े, ताना बाना हमारा मजबूत हो, भारत विश्व गुरु बने, हमारी सभ्यता संस्कृति धर्म आध्यात्म गीता पुराण महाभारत उपनिषद ऋचाएं शिव पुराण साहित्यिक सांस्कृतिक धार्मिक विरासत हमारी मजबूत हो। ईश्वर सबका कल्याण करे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। चिंगीच्या भातुकलीसारखाच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते। भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली। त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची। शासनानं हेच कर्तव्य पार पाडले। आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला, त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं। त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो। अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो। संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो। शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो। आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत। त्यांचा वापर करा। सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते। प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर, शासन मान्य अनुदानित महाविद्यालय। शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे। ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS,
MSc, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो. पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं. अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं. स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला. केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. पोलिसांनी प्रशासनाने गुन्हेगारीवरती पकड ठेवायला हवी आणि धार्मिक रंग देऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवरती नजर ठेवली पाहिजे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू हसीम आझमी यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. साथियों, मैं उन तमाम लोगों से कहना चाहता हूं जो लोग सिर्फ धर्म के नाम पर देश में लोगों को भड़काते हैं, धार्मिक नुआद फैलाते हैं. अगरचे उरण के अंदर एक महिला के साथ दुष्कर्म हुआ और उसकी हत्या हुई तो उसमें आरोपी मुस्लिम है, तो आपने लव जिहाद का नाम लेकर कुछ लोगों ने और मुसलमानों का नाम लेकर कुछ लोगों ने उछलना शुरू कर दिया कि मुसलमान है. लेकिन उनसे पूछना चाहता हूं कि दूसरी तरफ सील फाटा में एक पुजारी ने एक महिला के साथ कुकर्म किया और वहाँ हत्या की गई, तो वो कौन सा है, क्या है वो, उसमें कौन आरोपी है? देखिए, धर्म के नाम पर इन चीज़ों को लाना मैं समझता हूँ सिर्फ और सिर्फ देश में लोगों को आपस में लड़ाना है और एक धर्म के खिलाफ नफरत पैदा करना है. इसी तरह अब धारावी में एक अरविंद वैश्य नाम के युवक की हत्या हुई है और उसको भी हिंदू मुस्लिम देने का रंग दिया जा रहा है. कोई भी व्यक्ति हो, किसी धर्म का भी हो, उसके साथ सख्त कार्रवाई होना चाहिए ऐसे कामों में, बगैर ये देखे हुए कौन व्यक्ति किस धर्म का है. मैं समझता हूँ अभी त्यौहार भी आ रहे हैं, इलेक्शन आ रहा है. मैं मुख्यमंत्री जी से कहना चाहता हूँ, ऐसे लोग जो इन चीज़ों में धर्म को ला करके धर्म को बदनाम करने की कोशिश करते हैं और मुसलमानों के खिलाफ अलगाववाद, एक नफरत का माहौल पैदा करना चाहते हैं, इन लोगों के ऊपर सख्त कार्रवाई की जाए. जो लोग भी किसी भी तरह क्राइम में हैं उनके साथ बगैर धर्म देखे हुए सख्ती के साथ उनके साथ जो है कारवाई करना चाहिए. तर सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची मंजूर रिक्त पदे भरण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी केली असून मागणी मान्य न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर 15 ऑगस्टला शाळेचे वर्ग भरवणार असल्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे. या ठिकाणी आम्ही 17 जुलै रोजी निवेदन दिलं आहे. 15 ऑगस्टपर्यंत त्यांनी मुदत सांगितली आम्हाला, तरी आम्ही त्याच्यावर म्हणजे त्यांनी जर 15 ऑगस्टपर्यंत जर शिक्षक नाही दिले मुख्यतः, तर आम्ही 15 ऑगस्ट शाळा तिथं कलेक्टर ऑफिसला बरोबर. माझी मुलगी इयत्ता 10वीमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहे. शिक्षक कमी असल्या कारणाने
मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून शासनाने यावर तत्काळ शिक्षक उपलब्ध करून देण्यासंदर्भात कारवाई करावी आणि शाळेला चांगले शिक्षक, गणितासारखा विषय महत्त्वाचा असताना देखील या ठिकाणी शिक्षक नाही म्हणल्यानंतर मुलांचं नुकसान होणार आहे. तरी शासनाला विनंती करणार आहे की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्या 15 ऑगस्टपर्यंत, नाही तर मुलांची शाळा शिक्षणाधिकारी औरंगाबाद यांच्या दालनासमोर आम्ही 15 ऑगस्टला भरवणार आहोत. याची दखल माननीय शासनाने घ्यावी ही नम्र विनंती. तर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मागील बाजूस मोकळ्या जागेवरती समर्थ हॉस्पिटल नारळीबाग यांनी अनधिकृतपणे बायोमेडिकल कचरा टाकल्याने संबंधित समर्थ हॉस्पिटलवरती तब्बल 25,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. बघूया याविषयीचा सविस्तर अहवाल. महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्व झोन कार्यालयाअंतर्गत सातत्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. उघड्यावरती कचरा टाकणं, बायोमेडिकल कचरा संबंधित एजन्सीला न देता उघड्यावरती टाकणं, याबाबत नागरी मित्र पथकाचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी नेहमी लक्ष ठेवून असतात. त्या अनुषंगाने मंगळवारी शहरातील झोन क्रमांक 1 अंतर्गत नारळीबाग येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर समर्थ हॉस्पिटल नारळीबाग यांनी अनधिकृतपणे बायोमेडिकल कचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्याबाबत सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 1 संजय सुरडकर यांना फोनवर तक्रार प्राप्त झाली. त्यांनी तात्काळ नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार प्रमोद जाधव यांनी पथकाला सदर ठिकाणी पाठवून खातरजमा करून घेतले असता त्या ठिकाणी समर्थ हॉस्पिटल यांचा मोठ्या प्रमाणावर बायोमेडिकल कचरा आढळून आला. यात वापरलेल्या इंजेक्शन, सिरिंज, सलाईनच्या नळ्या व इतर अपायकारक कचऱ्याचा समावेश होता. याची तात्काळ दखल घेत आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, स्वच्छता निरीक्षक रोहित मगरे यांच्या नेतृत्वात संबंधित समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतीक्षा जैन यांच्यावरती 25,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली व त्यांना सक्त ताकीद देण्यात आली. यावेळी स्वच्छता निरीक्षक रोहित मगरे, स्वच्छता जवान गणेश खरात, नागरी मित्र पथकाचे कर्मचारी देविदास सुसर, आबाराव साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय विज्ञान संस्थेच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विषयाच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तराची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अभ्यासक्रम पुनर्रचना हा एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली आहे. शासकीय विज्ञान संस्थेच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विषयाच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तराची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने अभ्यासक्रम पुनर्रचना या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्राध्यापक राजेंद्र सातपुते हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभाग प्रमुख हॅरिस पनक्कल यांची संस्था आणि विभागाने मागील 10 वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या संयोजिका तसेच विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विषय अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर मायावती पाटील यांनी कार्यशाळा आयोजनाचं उद्दिष्ट सांगताना सदर अभ्यासक्रमाबाबत या विषयातील प्राध्यापकांना सखोल माहिती देऊन विद्यार्थी भविष्यात कौशल्य वाढीसाठी या विषयाची मदत व्हावी हे स्पष्ट केलं. कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी प्राध्यापक महेंद्र शिरसाट, डीन विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर आपल्या मार्गदर्शनापर भाषणात अभ्यासक्रम पुनर्रचना करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील महत्त्वाचे घटक याबाबत माहिती दिली. तसेच अभ्यासक्रम पुनर्रचना करताना त्यातील घटक रोजगार अभिमुख, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची कौशल्य वाढवणारे असावेत, तरच विद्यार्थी आपल्या विषयाकडे वळतील आणि रोजगार वाढवणारा अभ्यासक्रम तयार करणं हे अभ्यास मंडळ आणि प्राध्यापकांची जबाबदारी असेल असं सांगितलंय. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी इतरांना दोष देत वेळ घालवण्यापेक्षा स्वतः संधी निर्माण करायला शिकलं पाहिजे असे ते म्हणाले. कार्यशाळेचे द्वितीय वक्ते हसीब जागीरदार यांनी सिनियर सायंटिस्ट वोखाड रिसर्च सेंटर यांनी विद्यार्थ्यांना या विषयात होणाऱ्या संशोधनाचं महत्त्व सांगितलं. त्यानंतर विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर जितेंद्र कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं. कार्यशाळेसाठी वेगवेगळ्या विद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर पूजा सोनवणे, डॉक्टर राहुल भगत, डॉक्टर IR गुप्ता यांनी मेहनत घेतली आहे. तसेच कार्यशाळेचे सूत्रसंचालन दीक्षा गवई यांनी केलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
राज्यातील मतदारांना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांव्यतिरिक्त तिसरा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी परिवर्तन आघाडीची स्थापना केली. माजी खासदार राजू शेट्टी यांची घोषणा. राज्यात आता अद्रकाची होणार सरसकट खरेदी विक्री. जुन्या आणि नव्या अद्रकाची तफावत होणार दूर. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.